मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। तापत्रये हा बहु गांजलो मी, बुद्धी स्थिरावे न च शीघ्र रामी। मनी ओढिलो सर्वदा कामपाशी, गुरु कृपाळू धरी शीघ्र हाती। विपत्ती असो सर्वदा कुंती मागे, हरीचे जरी ध्यान लागे। सुटे ना कदा भोगल्या विणभोग, परी सर्वदा नाम इच्छी अभंग। मनी प्रेरणा थोर आता करावी, सदा वस्तुने दृष्टी तुम्ही भरावी। शरीरी सदा नेमहा वाढवावा, सदा बुद्धीला ज्ञानयोगीच ठेवा। सदा संत संगी रमो चित्त माझे, सदा तत्पदी वास माझा असो दे। कधी दाविसी आमुची पंढरी, भरे मानसी सर्वदा इंच गेरी। संसार तापे बहु तापलो पहा, निवृत्ती मार्गे मज शीघ्र चालवा। नसे दुसरा रक्षिता कोण माते, कृपा पूर्ण दासानुदासा असू दे। आजच्या गुरुदेवांची हा पुण्यतिथीचा पर्व पावन दिवस आहे आणि या पावन दिवशी गुरुदेवांनीच रचलेले हे करुणाष्टक किंवा करुणा पंचक आज त्यांच्या सेवेला घेतलेलं आहे। गुरुदेवांसारखे महान संतांचं महात्म्य जाणणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे, कारण हिमालयासारखी उंची त्यांची होती आणि आपण पायथ्याशी उभे आहोत आणि वरती बघण्याचा प्रयत्न करतो की शिखर कुठे दिसतंय का काय, तर ते दिसणं अशक्य आहे। म्हणजे काय की गुरुदेवांचं मोठेपणच फार मोठं आहे, म्हणजे ते कळण्याच्या पलीकडेच आहे। ग्रीक, लॅटिन आणि फ्रेंच या 3 भाषावरती त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्या काळी त्या हिंदुस्थानामध्ये या 3 भाषेवरती प्रभुत्व असणारी फक्त 3च व्यक्ती होत्या, त्यात गुरुदेव एक होते आणि दुसरे योगी अरविंद होते। काही काही प्रसंग असे डोळ्यासमोर येतात की आपल्याला माहिती आहे की सर्वपल्ली राधाकृष्णन त्यावेळी उपराष्ट्रपती होते आणि सर्वपल्ली राधाकृष्णन अलाहाबादला आलेले आहेत आणि गुरुदेवांच्या बंगल्यामध्ये बाहेर उभे आहेत। कारण काय तर गुरुदेव अजून ध्यानातनं उठलेले नाही आहेत, ते उठेपर्यंत थांबायचं। म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी चला उठा उठा असं काही नाही। त्यांचं ध्यान त्यांचं नामस्मरण पूर्ण होईपर्यंत सर्वपल्ली राधाकृष्णन तिथं बाहेर उभे आहेत, याच्यावरनं लक्षात येतं की गुरुदेव किती मोठे असले पाहिजे। गुरुदेवांचं मोठेपण त्यांच्या सद्गुरूंनी जाणलं होतं असं म्हणता येऊ शकेल, कारण गुरुदेवांचा जन्म 1901 साली झाला, 1901 साली त्यांचा अनुग्रह झाला आणि 1886 साली 3 जुलैला त्यांचा जन्म झाला। मॅट्रिकला गुरुदेव होते आणि त्यावेळी त्यांचा अनुग्रह झाला। भाऊसाहेब उमदीकर महाराजांनी त्यांना वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी नाम दिलं आणि पुढे काही वर्षानंतर एका श्रावण सप्ताहामध्ये गुरुदेवांना पोथी वाचायला सांगितलं होतं। म्हणजे दासबोधाची जी पोथी आहे ती वाचायला त्यांना सांगितलं होतं आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला की इतके एवढे सगळे सिनियर लोक असताना, आपल्या दृष्टीनं सिनियर आणि ज्युनियर असतातच ना, त्यामुळं तरुण गुरुदेवांना यांनी कशी काय पोथी वाचायला सांगितली असेल। आणि विशेषतः म्हणजे निंबर्की महाराजांचे जे नातू नागप्पा होते, त्या नागप्पांनी विचारलं भाऊसाहेब महाराजांना की हे तरुण यांना कसं काय पोथी वाचायला सांगितलं तुम्ही। तर त्यावरती ते म्हणाले, अरे नागप्पा, तुझ्या आजोबांची कीर्ती हा 7 समुद्रा पार नेणार आहे असं त्यांनी सांगितलं। म्हणजे भाऊसाहेब महाराजांना त्या तरुण गुरुदेवांच्याकडे बघितल्यानंतरच त्यांचं जे भविष्य होतं ते लक्षात आलेलं आहे। कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदक फिलॉसॉफी हा जगदमान्य ग्रंथ लिहिलेला आहे।
म्हणजे त्या काळी तो ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर गुरुजांचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वज्ञ संत अशा प्रकारचे कीर्ती पसरलेली आहे. लोकमान्य टिळकांचा त्यांचा जवळचा संबंध होता. लोकमान्य टिळकांचं गीतारहस्य त्यांनी वाचलेलं होतं आणि त्याच्यानंतर गीतारहस्याबद्दल काही चर्चा बोलण्यासाठी पण ते टिळकांना भेटलेले होते. त्याच्यानंतर टिळकांनी च्या मनामध्ये असा विचार आला की आणि बाकीच्या लोकांच्या मनामध्ये विचार आला की या गीतारहस्याचं भाषांतर झालं पाहिजे. आणि मग गुरुदेवांनी ते म्हणले की भाषांतर ॲडॅप्टेशन करा म्हणले त्याचं. आणि मग ज्यांनी विचारलं होतं की याचं भाषांतर कोण करू शकेल, तर ते म्हणले रानडे करू शकतील. त्यांनी विचारलं न्यायमूर्ती रानडे काय? नाही, प्रोफेसर R.D. रानडे तेच फक्त करू शकतील. आणि त्यांची भेट झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्यांना सहजपणे म्हटलं, अहो मी नास्तिक वाटतो का म्हटले. तर म्हटले गुरुदेव असं म्हणाले की ज्याचं भगवद्गीतेच्या तत्वज्ञानावरती एवढं नितांत प्रेम आहे, निष्ठा आहे, अशा माणसाला नास्तिक म्हणणं हे धास्त्याचं ठरेल. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की गुरुदेवांचं मोठेपण म्हणजे लोकमान्य टिळक, योगी अरविंद म्हणा किंवा हे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन या सगळ्यांनी ते जाणलेलं होतं. आणि त्यामुळं काय की त्यांचं मोठेपण आपण थोड्या ह्याच्यामध्ये समजून घेणे ही गोष्ट अवघडच आहे. पण तरी देखील त्यांच्या जीवनाचा एक आढावा जर आपण घेता एक विचार मनामध्ये येतो तो की त्यांनी जे करुणा पंचक लिहिलेलं आहे ते करुणा पंचकामध्ये त्यांचे सगळे भाव अंतःकरणीचे प्रगट झालेले. एक म्हणजे त्यांची अंतर्मुखता की साधकाच्या जीवनामध्ये पहिल्यांदा काय पाहिजे की अंतर्मुखता पाहिजे. ते मी कुठे आहे ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. नाही तर बरेच वेळा आपल्याला बनचुके असंच वाटायला लागतं की झालंय जमलं आमचं संपलं आता आम्ही काय करायचं आहे. तर तसं कधीही वाटत नाही. तर दुसरी गोष्ट काय की सद्गुरूंचं मोठेपण किती आहे, त्यांच्या कृपेनं आपलं साधन चाललेलं आहे, त्यांच्या कृपेनंच आपलं साधन व्यवस्थित होईल अशा प्रकारची धारणा देखील त्यांनी करुणा पंचकामध्ये केलेली दिसून येते. सद्गुरूंच्यावरचं प्रेम जे किती आहे ती देखील गोष्ट त्यामध्ये लक्षात येते त्यांच्यावर. बाबा महाराज बेलसरींनी त्यांना विचारलेलं होतं की का हो म्हणले आपले सद्गुरू पोचले होते का. ते म्हणले यात काय शंका घेण्याचं काय, पोचलेलेच होते. त्यांचं मोठेपण जशी माझी साधनेमध्ये प्रगती होत गेली तसं गुरुदेवांचं मोठेपण मला कळायला लागलं. भाऊसाहेब महाराजांचं मोठेपण मला कळायला लागलं. म्हणजे गुरुदेव म्हणतात की त्यांच्या गुरुदेवांचं म्हणजे भाऊसाहेब महाराजांचं मोठेपण साधनेमध्ये जशी प्रगती होत जाईल तसं भाऊसाहेब महाराजांचं मोठेपण मला कळायला लागलं. पवार बेलसरींनी त्यांना विचारलेलं होतं, अहो इतकं तुम्ही किती सद्गुरूंच्यावरती प्रेम करता. तर ते म्हणाले की माझं सद्गुरूंच्यावरती प्रेम आहे ही गोष्ट सोडून द्या म्हटले. ही गोष्ट सोडूनच द्या म्हटले. जे प्रेम ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांच्या वरती केलं, जे प्रेम कल्याण स्वामींनी रामदासांच्या वरती केलं, त्यांच्या प्रेमाच्या प्रसंगाला माझं प्रेम पुरणारच नाही म्हटलं. त्यांचंच माझ्यावरती इतकं प्रेम होतं की मी लाजून थोडं प्रेम करायला लागलो. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की सद्गुरूंच्यावरती त्यांचं अलौकिक प्रेम होतं, अलौकिक प्रेम होतं. म्हणजे जे स्त्रीस्थळी यात्रा म्हणतो आपण की निंबर्गी, उमदी आणि इंचगिरी या 3 स्थळी यात्रेला गेल्यानंतर अक्षरशः ते उन्मनी अवस्थेमध्ये असायचे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे चरित्रकारांनी की तिथले दगड धोंडे देखील त्यांना प्रिय होते. कारण काय, जेथे दृष्टी पडली रघुरायाची की जिथे आपल्या सद्गुरूंची दृष्टी पडलेली आहे ते दगड धोंडे देखील त्यांना प्रिय होते. त्यांचे एक गुरुबंधू होते, ते म्हणले रामरायाचं काय प्रेम सांगू बाबा तुला. मी रामरायाला एक जागा दाखवली. ते मी म्हणालो की हे बघ इथे भाऊसाहेब महाराज मलमूत्र विसर्जनासाठी जात होते, तर भाऊसाहेबांनी तिथं दगडावरती कापूर लावून त्यांची आरती केली. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सद्गुरूंच्यावरती किती व्यक्ती प्रेम करू शकते. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये गोष्टी अनुकूल घडत असतात तोपर्यंत आपण सद्गुरूंची कृपा झाली, प्रेम आहे असं म्हणतो. पण ज्यावेळी अनुकूल गोष्टी घडतात
त्यावेळी आपण असं कधीही म्हणत नाही सद्गुरूंनी आमचं असं करायचं होतं का, देवानं आमचं असं करायचं होतं का, असं माणूस म्हणतोय. याचा अर्थ काय की देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मगच सहज स्वभावे कृपाळू देव. आपल्या मनोगताकारणे देवावरी क्रोधास येणे, ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची. आणि त्यामुळं काय आहे की सख्य भक्ती ही सद्गुरूंशी केली असल्यामुळं त्यांना उत्तर त्यांची प्रगती होत गेली. म्हणजे 1901 साली अनुग्रह झाला आणि त्याच्यानंतर 19 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर, अथक प्रयत्न म्हणजे काय की सुरुवातीला ते मॅट्रिकच्या वर्गात होते त्यावेळी त्यांना अनुग्रह झालेला होता आणि त्यावेळी त्यांचं साधन किती होतं तर 11 माळा जप करणे एवढंच त्यांचं साधन होतं. पण उत्तर ते साधन इतकं वाढत गेलं की त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे 1917 साली काकासाहेब कारखानीस यांना की नेमामध्ये बसल्यानंतर एक क्षण देखील कल्पना येत नाहीत, तैल धारवत अखंड नाम चालू आहे, तैल धारवत अखंड नाम चालू आहे. म्हणजे विचार केला पाहिजे की 17 वर्षाच्या काळामध्ये किती तासाचा नियम त्यांनी केला असेल. म्हणजे त्यांचे जे सद्गुरू होते ते भाऊसाहेब उमदीकर महाराज आणि गुरुबंधू अंबुराव महाराज यांच्या 3-3 तासाच्या नामस्मरणाच्या 3 बैठकी असायच्या. भाऊसाहेब उमदीकर महाराज रात्री एक सेपरेट बैठक उभा राहून 10 ते 12 2 तासाची बैठक करत होते नामस्मरणाची, उभं राहून नामस्मरण ते करा. म्हणजे इतका काळ नामस्मरण त्यांनी केलेलं होतं. आणि गुरुदेवांनी देखील मग अखंड नाम म्हणजे काय की आता सुरुवातीचे सकाळी 2 तास, दुपारी 1 तास, संध्याकाळी 2 तास असं करत करत कॉलेजच्या जीवनामध्ये संध्याकाळ 7 तासाचा नियम त्यांचा होत होता आणि नंतर अखंड नाम हा चालूच होता. एवढंच नव्हे तर ज्या दिवशी 1957 साली ते गेले, याच दिवशी त्या दिवशी देखील सकाळी ते मोटारीमध्ये जाऊन निंबर्गीच्या रस्त्यावरती जाऊन तिथं नेम करून आलेले होते. म्हणजे अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी साधन सोडलेलं होतं. हे वैशिष्ट्य आहे. आणि त्या सगळ्या याच्यामधला करुणा पंचक हे त्यांनी स्वतः 1913 साली लिहिलेलं आहे. म्हणजे अनुग्रह झाल्यानंतर जवळजवळ 13 वर्षे गेलेली आहेत आणि 13 वर्षानंतर हे करुणा पंचक त्यांनी लिहिलेले, जे साधकांसाठी अत्यंत उपयोगाचं. आणि त्यामुळे पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्यावेळी डोळ्यासमोर विषय आला तर एकदम करुणा पंचक हा विषय आला आणि म्हटलं करुणा पंचकावरतीच बोलावं अशी गुरुदेवांची इच्छा दिसते आहे आणि म्हणून ते करुणा पंचक हा विषय घेतले. काय झालेलं आहे की ज्यावेळी एखादा संत म्हणा किंवा आपण सामान्य माणसं जन्माला येतो त्यावेळी आपलं प्रारब्ध घेऊनच आपण जन्माला येतो आणि प्रारब्ध ही गोष्ट मानावीच लागते. ज्यावेळी गोंदवलेकर महाराजांनी विचारलं किंवा प्रारब्ध हे काय मानावं लागतं का, तर ते म्हटले की ज्यावेळी कोळी हा पाण्यामध्ये जाळं टाकतो त्यावेळी इतके मासे त्या पाण्यामध्ये असतात पण थोडेच मासे त्या जाळ्यामध्ये सापडतात. याचं कारण काय असावं तर म्हणले प्रारब्ध. प्रारब्ध हेच कारण आहे, त्याच्यामध्ये दुसरं काही कारण नाही. म्हणजे प्रारब्ध हे मानावं लागतंच. एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली जी 4 मुलं असतात तर त्या 4ही मुलांचं प्रारब्ध हे वेगवेगळंच असतं. म्हणजे जरी त्यांना ती शिक्षणाची सोय, त्या आर्थिक सुबत्ता या सगळ्या गोष्टी जरी दिल्या तरी ती 4ही मुलं एकसारखी असत नाहीत. त्यांचे प्रत्येकाचे स्वभाव, विचार, वृत्ती, त्यांच्या कमवण्याच्या गोष्टी या सगळ्या वेगवेगळ्या असू शकतात. याचं कारण देखील प्रारब्धच आहे. आणि त्यामुळे 3 प्रकारची प्रारब्ध ही शास्त्रात मानली गेलेली आहेत की स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. आपण सगळे जे जन्माला आलो ते अनिच्छा प्रारब्धामुळे जन्माला आलो. त्यामुळं अनिच्छेनं प्रारब्धानुसार आपल्याला जे काही दुःख, कष्ट, त्रास होतात आणि त्या त्रासातून, कटकटीतून बाजूला व्हावं यासाठी लोक कुठं जात असतात. म्हणजे ते ज्योतिषाकडे जातात, ते आमच्या डॉक्टरांसारखेकडे येतात किंवा आणखीन काहीतरी उपाय सारखे करत राहतात माणसं. कारण काय की प्रारब्धाचे भोग भोगायला लागू. त्यामुळे हे अनिच्छा प्रारब्ध आहे. दुसरं काय परेच्छा प्रारब्ध. बरेच वेळा काय होतं की दुसऱ्यानं काहीतरी केलेलं असतं आणि आपल्यावरती ते प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. म्हणजे बरेच वेळा माझ्या ओळखीचे एक गुरुजी आहेत, गुरुजी काम करणारे, वैदिक काम करणारे, तर ते कुठल्या तरी त्यांच्या मित्राला जामीन राहिलेले होते मोठ्या रकमेसाठी.
आणि ते काय भरलं गेलं नाही ना, ते कर्ज भरलं गेलं नाही, तो माणूस आहे काय हे राहिलं नाही. आणि मग त्यांना स्वतःचा फ्लॅट विकून ते कर्ज भरायची पाहिजे. जे मला काय म्हणायचं की हे परीक्षा प्रारब्ध हो, की त्याच्या कर्जासाठी आपल्याला सगळ्याला त्रास व्हावा किंवा आणखीन कोणाच्या कर्जासाठी. बरेच वेळा मुलं कर्ज करून ठेवतात, बापाला फेडावं लागते, बाप कर्ज करून निघून जातात, ते मुलांना फेडावं, म्हणजे असे हे परीक्षा प्रारब्ध असते. पण संत जे जन्माला तर ते स्वेच्छा प्रारब्ध घेऊन जन्माला, स्वेच्छा प्रारब्ध असते त्याच्यामध्ये. कारण जो देह धारण करून आलेला आहे त्या देहाचं प्रारब्ध त्या व्यक्तीला भोगावंच लागतं, त्याला काय पर्याय नाही आहे त्याच्यामध्ये, कारण तो देह स्वतःहून धारण करत आलेला आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते जे प्रारब्ध असतं ते स्वेच्छा प्रारब्ध असतं. ज्यावेळी गोंदवलेकर महाराजांचा वाणी अवतार झाला आणि ते तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून बोलायला लागले, आणि तो वाणी अवतार बरेच वर्ष चाललेला होता. आणि त्यांना कोणीतरी विचारलं की हे वाणी अवतारात तुम्ही आलेला आहात, पण आमची अशी इच्छा होती की तुम्ही देह धारण करून या. तर ते म्हटले की परत श्री गणेशा कुठे सुरू करता म्हटले, कारण काय जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाची कारणे जन्म घ्यावा. दुःखाचं कारण, जन्म हा दुःखाचा अंकुर, जन्म हा शोकाचा सागर, जन्म हा भयाचा डोंगरच चढेना असे. त्यामुळे काय की दुःख हे अनिवार्य आहे आणि ते येतच येतं. त्यामुळे म्हणजे परत एकदा देह धारण करायचं, त्या देहाचं दुःख भोगायचं, त्याच्यानंतर पुन्हा सद्गुरूचा शोध, या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा हे आम्ही वाणी अवतारात आलो हे चांगलं आहे म्हणले, कारण ते भोगावं तरी लागणार नाही प्रारब्ध. पण गुरुदेवांच्या बाबतीमध्ये काय झाले की गुरुदेवांनी 1901 साली तो जन्म घेतला आणि त्याच्यानंतर 1909 साली त्यांनी पहिली गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये ती झाली, ती म्हणजे त्यांना ट्युबरक्युलोमा झाला. म्हणजे काय की मेंदूचा क्षयरोग झाला. आणि त्या काळामध्ये ज्याला आपण आत्ता जी औषधं म्हणतो की आम्ही जी इंजेक्शन ॲम्बिस्ट्रिन म्हणतो किंवा रिफाम्पिसिन किंवा INH, इथॅम्बुटॉल, यातलं कुठलंही औषध त्यावेळी नव्हतं. जे काही वैद्य त्यांना देईल, म्हणजे जे काही चाटण असेल किंवा काय असेल, तीच औषधं त्यांना घ्यावी लागत होती. म्हणजे त्यावेळी विचार केला पाहिजे की अशा प्रकारचा आजार होणं म्हणजे प्राणाला जाणंच होतं, दुसरं काही त्याच्यामध्ये काय नाहीच आहे, त्याच्यामध्ये काही नाही होतं त्याच्यामध्ये. आणि आजाराची जी लक्षणं आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट काय की अशक्तपणा, विकनेस. दुसरी गोष्ट इव्हनिंग राईज ऑफ टेम्परेचर, संध्याकाळचा ताप येणं किंवा सारखं ताप आल्यासारखं वाटणं, अशक्तपणा, भूक न लागणं, आणि मेंदूमध्ये क्षयरोग झाला असल्यामुळे अखंड डोकं दुखत राहणं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये. आणि त्यामुळे 1909 साली पहिल्यांदा त्यांना ते झाल्यानंतर म्हणजे ते काय प्रारब्ध म्हणावं, त्या हवामानाचा परिणाम म्हणू किंवा काहीतरी इन्फेक्शन म्हणू, आणि ते झाल्यानंतर जी गोष्ट अपेक्षित होती, काय अपेक्षित होती की सद्गुरूंचं एकच सांगणं होतं सगळ्यांना की कट्टाचा नियम झाला पाहिजे, म्हणजे 3 तासाची एक बैठक झाली पाहिजे. आणि ते 3 तासाची बैठक होणं कधी पण शक्य नाही ना, कारण एक साधी आपल्याला शिंक आली, सर्दी झाली, तर त्या दिवशी आपण ती साधण्याला कधी बुट्टी मारलेली असते, दाढी मारलेली असते, हे आपणच बघत आहोत. तर त्यांच्या बाबतीमध्ये तर त्यांना तर ते सद्गुरूंच्यावरती एवढी निष्ठा आणि प्रेम, तर ते बसलंच पाहिजे हे जे होत होतं, तर ते शक्य नाही ना. कारण ते जे साधन सांगितलेलं आहे, जे नाम सांगितलेलं ते श्वासामध्ये घ्यायला सांगितलेलं आहे की श्वास घेताना नाम घ्यायचं, श्वास सोडताना नाम परत ऐकायचं, आणि सगळी जी दृष्टी जी आहे ती भ्रूमध्यामध्ये मस्तक आकाशामध्ये ठेवायची. कृपा करून दृष्टी ठेवा, इथं दृष्टी ठेवायला सांगितलेली आहे. मग ती दृष्टी ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी अवघडच होतं. त्यामुळे नेमाला बसता येणं शक्य नाही, झोपून राहायला लागत होतं. आणि गुरुदेवांनी असं म्हटलेलं आहे की माझा परमार्थ वाढवण्यासाठी माझ्या आईचे अत्यंत उपकार झालेले आहेत. ज्यावेळी नेमाची वेळ व्हायची त्यावेळी त्यांची आई म्हणायची, रामू उठ, रामू उठ, थोडा वेळ का होईना नेम करून घे, आणि म्हणून ती त्यांना उठवून बसायची. त्यांच्या आईनं देखील तेवढंच नामस्मरण केलेलं होतं. 1000 नाम झाल्यानंतर एक गंधाचं बोट ती त्या भिंतीवरती लावायचे. 1000 नामस्मरण झाल्यानंतर गुरुदेवांनी असं सांगितलेलं आहे की त्या खोलीच्या सगळ्या भिंती ह्या गंधाच्या बोटाने
भरून गेलेल्या होत्या. म्हणजे आईचं नामस्मरण देखील केवढं झालेलं असलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आईला ते नामस्मरणाचं महत्त्व माहिती होतं. ती स्वतः अनुग्रहित होती. त्यामुळे तिनं स्वतः सांगितलं की रामू उठ आणि थोडा वेळ का होईना तू नामस्मरण करून घे. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यानंतरचा जो काळ आहे की तो सगळा असाच आहे की जोपर्यंत ते पूर्णतः निरोगी झाले नाहीत तोपर्यंत या गोष्टी त्यांना होतच होत्या. आणि त्यामुळे 1913 सालच्या श्रावण महिन्यानंतर ते ज्यावेळी सद्गुरूंच्याकडे गेले आणि गेल्यानंतर तिथला त्यांचा सत्संग पण झाला. म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये ते राहिले. कारण भाऊसाहेब महाराजांनीच त्यांना एकदा निरोप पाठवून दिलेला होता की नुसता नेम करून काय होणार नाही, इकडे येऊन राहायला पाहिजे. कारण काय दर्शन, स्पर्शन आणि संभाषण या तिन्ही गोष्टी सद्गुरूंच्या सहवासामध्ये जर झाल्या तरच माणसाची प्रगती होते. कारण तो सत्संग म्हणजे देहाचा सहवास लाभतो, त्यांच्या विचारांचा लाभ होतो आणि त्यानुसार आचरण देखील होतं आणि खऱ्या अर्थाने तो सत्संग होतो. आणि सत्संगाशिवाय परमार्थामध्ये प्रगती होणं हे केवळ अशक्य म्हणजे अशक्यच आहे. आणि म्हणून ते त्या सहवासामध्ये गेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी साधारणपणे 7 सप्टेंबरमध्ये त्यांनी आपल्या सद्गुरूंना पत्र लिहिलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर हे करुणा पंचक देखील त्यांना लिहून पाठवले. तापत्रये बहु गांजलो मी बुद्धी स्थिरावे निच शीघ्र रामे. की तापत्रय झालेलंच आहे ना. जो संसार दुःखे दुःखावाला त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थाशी समर्थ सांगून गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय की हे तापत्रय जे होते की ज्याला आपण आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक 3 प्रकारचे ताप मानलेले आहेत. तर हा देहाचा जो ताप जो आहे तो प्रचंड त्यांना होतो. म्हणजे अंग त्यांचं विलक्षण दुखायचं. आणि ते अंग दुखायचं म्हणजे काय की त्यांना एक गोळा त्यांनी ठेवलेला होता, त्या गोळ्यांनी मारायला लागायचं, त्याशिवाय ते अंगदुखी थांबायचे नाही. अप्पा जोगळेकर नावाचे एक साधक होते आणि ते एक दिवस त्या खोलीमध्ये त्यांच्या बसलेले होते. आणि त्यांचा जो कल्याण होता म्हणजे जगन्नाथ, तो जगन्नाथ सगळी त्यांची सेवा करायचा. तर तो असा गोळ्याने मारत होता त्यांना. आणि ते बघितल्यानंतर त्या जोगळेकरांच्या डोळ्यातनं घळ पाणी आलं. ते म्हटले इथं रडायचं नाही. म्हटले गुरुदेव म्हणे इथं रडायचं नाही, त्याशिवाय माझं दुखणं थांबत नाही आहे. म्हटलं अंग दुखणं जे आहे ते त्याशिवाय माझं थांबत नाही, इथं रडायचं नाही. म्हटलं बाहेर जावा, तुम्ही बाहेर जावा. म्हणजे काय की विलक्षण अंग दुखणं विचार करण्यासारखी गोष्ट. अंग ठणकते सगळं आणि ते गोळ्यात मारल्याशिवाय बरं वाटत नाही आहे. अशा प्रकारचं दुखणं म्हणजे तापत्रय किती, त्या देहाला यातना किती ना. गुरुदेवांनी स्वतःच्या मधली जे 24-25 वर्ष होती त्या काळामध्ये अन्नाचं सेवन केलेलं दिसत नाही. अन्न सेवन नाही, त्यांचं दृष्टीभोजन होतं. विचार करायला दृष्टीभोजन. त्यांच्या पत्नीच्या सीता काकू होत्या, त्या सगळे पदार्थ तयार करायचे. ते या भाकऱ्या म्हणजे हे जोंधळ्याची भाकरी पाहिजे, त्याच्यानंतर ती याची भाकरी पाहिजे, त्या भाकऱ्या तयार करायच्या, आमटी तयार करायची, सगळं भात तयार करायचं आणि सगळं त्यांच्यासमोर आणून ठेवायचं. आणि ते दृष्टीनं सगळं बघायचं त्यांनी, ते नुसतं घेऊन जावं. अन्न सेवन नाही. मग हा देह कशावरती जगवत होतं तर ते चहा पीत आणि त्यांची स्वतःची चहा करण्याची, स्वतः ते चहा करत. तो स्टोव असा तो चकचकीत स्टोव असला पाहिजे, तो भर दिवशी पेटला पाहिजे. त्याच्यावरती त्यांचं जे पातेलं वगैरे ठेवायचं ते देखील चकचकीत असलं पाहिजे. त्यांना ते दुधाची भांडी ती 4-5 भांडी असायची. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चहा असायचे त्यामध्ये. म्हणजे हा लिप्टन, हा बुरबॉन्ड, हा आणखीन कुठला, असे 4-5 प्रकारचे चहा असायचे. त्याच्यानंतर त्या चहामध्ये घालण्यासाठी केशर, वेलदोडे, मीठ, दालचिनी, सगळे मसाल्याचे पदार्थ वगैरे ते सगळे ठेवलेले असायचे. आणि त्याच्यानंतर ते स्वतः चहा करायचा. आणि तो चहा मग तो 4-5 कप केला असेल, मग तेवढाच एक अर्धा ते पाऊण कप चहा ते तेवढाच पीत, बाकीचा प्रसाद म्हणून वाटला. सर्वांना ते आश्चर्य वाटायचं की एवढ्याशा चहावरती, म्हणजे तो 5-6 वेळा केलेला असेल, त्याची कॅलरी किती. आणि सर्वसामान्य माणसाला लागणारी 1500 कॅलरी देखील त्याच्यामध्ये मिळत नाही आहेत. मग यांचा देह टिकतो कसा. तुम्ही जे कॅलरी काय नाही म्हटलं 350-400 कॅलरी होतं, एवढा तुम्ही एवढं दिवसभर सगळा नेम कर. तर ते म्हटले
की आय नो द सोर्स ऑफ एनर्जी, आय कॅन टॅप इट. म्हणजे तो सोर्स ऑफ एनर्जी मला सेवन करतो आहे त्याच्यामुळं. म्हणून जे अमृताचा निर्धरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधा तृषेचा अडधरू कहीही नाही, तैसे हृदय प्रसन्न होय तेथे दुःख कैचे के जे आहे ते तर आपसी बुद्धी राहे परमात्मरूपी. परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी राहिल्यामुळं त्यांना तो क्षुधा तृषेचा अडधरू कहीची नाही किंवा तसं होतच नव्हतं. आणि हे फक्त त्यांच्याच बाबतीमध्ये नव्हे तर श्रीधर स्वामींच्या बाबतीमध्ये देखील तसंच होतं. श्रीधर स्वामी ज्या ज्यावेळी एकांतावासामध्ये जात त्या त्यावेळी कधी कधी ते 8-8, 9-9, 10-10 दिवस बाहेर पडत नसत. काय काय वेळा अगदी करत आलं होतं भिक्षा वगैरे ते थोडंसं किंवा दूध थोडंसं ते घेत. पण विचार केला पाहिजे थोडंसं दूध तेही एकदाच असं घेतल्यानंतर हे महात्मे 8-8, 9-9 दिवस ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण. अहो काय म्हणजे ते बघितल्यानंतर कुठेही असं वाटत नाही की हा महात्मा 8-9 दिवस उपाशी राहिलेला आहे आणि काय करत नाही आणि याच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता क्षणभर देखील ढळत नाही आहे. याचं कारण काय आहे की डायरेक्ट कनेक्शन टू दी गॉड, कॉन्स्टंट कम्युनिकेशन विथ गॉड. तर ते त्याच्यामुळं ते शक्य होत होतं. म्हणून हे 1913 साली सगळं आजारपण असताना देखील त्याने आपले सहजपणे साधकाच्या भूमिकेतून त्याने ते लिहिलेलं आहे की तापत्रय बहु गांजलो. आणि काय तर बुद्धी स्थिरावे निच शीघ्र रामे, की ज्या नामावरती माझं मन राहिलं पाहिजे ते राहत नाही आहे. कारण काय माहिती काय की आता आपण आपला जोक केला श्रीराम जय राम जय जय राम, तर त्याच्यामध्ये आपण ते ऐकतो आहोत म्हणतो आहोत. पण जी पद्धती अवलंबलेली आहे निंबर्गी संप्रदायामध्ये ती श्वासावरती नामस्मरण हे सांगितलेलं आहे. म्हणजे एक तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे आणि दुसरी क्वालिटेटिव्ह झालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि स्वतः भाऊसाहेब महाराजांनी म्हटलेलं आहे की साधारणपणे एका तासामध्ये 800 वेळा नामस्मरण झालं पाहिजे, 800 ते 900 वेळा. बरोबर आहे त्यांनी काढलेला हिशोब ना तो. साधारणपणे एका मिनिटामध्ये 16 श्वास होतात. म्हणजे 16 गुणिले तो हे 60 प्रमाणे किंवा 15 श्वास झाले तर एक 800 ते 900 वेळा नामस्मरण. मध्ये मध्ये काय असतं की थोडासा याचा पिरियड असतो ना, बहिर्कुंभक तरी होतो नाहीतर अंतर्कुंभक तरी होतो आणि त्याच्यामुळे श्वास कमी कमी होत जातात आणि नंतर तर ते 200-150 वेळाचं नामस्मरण म्हणजे मिनिटाला 4 ते 5 श्वास होतील एवढ्यापर्यंत कमी होत जातं ते. आणि त्यामुळं काय आहे की बुद्धी स्थिरावे नचशी, म्हणजे तुम्हाला टेक्निकली त्या दोन्ही गोष्टी बघायला पाहिजेत की श्वासावरतीही लक्ष राहिलं पाहिजे, त्याच्यामधलं नामही तुम्ही घेतलं पाहिजे, ते नाम मनाने ऐकलं पाहिजे आणि दृष्टी जेथे तिन्ही संधी भेटी जे तर भ्रूपल्लवा पडे मिठी ते तर पाठमोरी दिठी पारखोनी आहे. म्हणजे जिथं 2 भुवया आणि नासिकाग्र मिळतं त्या ठिकाणी दृष्टी ठेवायची, ज्याला देवाचं द्वार म्हटलेलं आहे. तर त्या देवाच्या द्वारे दृष्टी ठेवून नामस्मरण करणं ही किती गोष्ट अवघड असली पाहिजे हे लक्षात घेता येतं. म्हणून बुद्धी स्थिरावे नच शीघ्र रामी, मनी ओढिलो सर्वदा कामपाशी, गुरु कृपाळू धरी शीघ्र हाती. की मनामध्ये अनंत कामना ह्या येतातच. गुरुदेवांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची कुठलीही कामना नव्हती. गुरुदेवांना ज्यावेळी विचारलेलं होतं की तुम्ही साधन कसं वाढवलं, बाबावर बेलसरेंनी विचारलं, तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की अनुग्रह झाल्यानंतर मी केवळ नामासाठीच जगायचं असं ठरवलं. म्हणजे त्यांचं टार्गेट ठरलेलं होतं. कारण गुरुदेवांनी स्वतः म्हणलेलं आहे की गॉड रिअलायझेशन ऑर सेल्फ रिअलायझेशन इज अँड द ओनली एम ऑफ लाईफ फॉर वन सेल्फ अँड फॉर अदर्स. दुसरं कुठलंही ध्येय नाही आहे. साक्षात्कार हेच श्रेष्ठतम जीवन, श्रेष्ठतम ध्येय. त्याच्या पलीकडे ध्येय असू शकत नाही, आत्मसाक्षात्काराच्या पलीकडे. आणि त्यामुळं काय आहे की त्यांनी आधीच ध्येय ठरवलं होतं आणि त्यांनी ते काय म्हणाले की परमार्थाला अनुकूल असं वाचन आणि नोकरी सांभाळून मी सर्वच्या सर्व वेळ नामस्मरणामध्ये घालवला. आता ज्या व्यक्तीने हे ध्येय ठेवलेलं आहे आणि जी व्यक्ती एवढं नामस्मरण करते त्या अर्थी त्या मनी ओढलो सर्वदा कामपाचे हे त्यांच्यासाठी नसून ते आपल्यासाठी लिहिलेलं की बरेच वेळा साधकाच्या भूमिकेतून ते लिहिलेलं असते. ती त्यांची आंतरिक स्थिती असतेच असं नाही.
आणि आपण जर आपल्या जीवनामध्ये अंतर्मुक्ता जर बघितली तर आपल्याला अनंत कामना आपल्या अजून पूर्ण झालेल्याच नाही. मनामध्ये अनंत कामना आहेतच की हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. देव सोडून सर्व काही पाहिजे हेच आपल्याला वाटतं आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे लिहिले ते साधकाच्या भूमिकेत आहे की पुन्हा पुन्हा मनामध्ये कामना ह्या येत राहतात आणि आपल्याला ते, कारण काय, तो रजोगुण जो आहे तो शांत झालेला नसतो. जे जे दृष्टीचे दिसले ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले, तो रजोगुण. ते रजोगुण तसाच आहे ना तो, की सारखं काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे आहे. आणि म्हणून मग व्यक्ती, वस्तू, विषय आणि एखादी व्यक्ती याच्या पाठीमागं लागत राहते. काहीतरी वस्तू हवी आहे, काहीतरी विषय हवा आहे, त्याशिवाय माणसाची तगबग जी आहे ती शांत होत नाही, त्याला समाधान प्राप्त होत नाही. आणि त्याचं सगळं चिंतन जे आहे ते विषय चिंतनच चालवलं राहतं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सांडुनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन त्याशी कैसे समाधान लोलंगत असेल, की त्याला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ज्यावेळी हे म्हणतात की मनी ओढिलो सर्वदा कामपाशी, तर तसं काही मनामध्ये अंतःकरणामध्ये त्यांच्या कामना नव्हत्या. त्यांची कामना एकच होती की ते म्हणायचे की पोटभर नाम घेण्यासाठी का होईना सद्गुरूंची कृपाच पाहिजे. असं म्हटलं, पोटभर नाम घेण्यासाठी का होईना सद्गुरूंची कृपा पाहिजे. महाराजांची कृपा असल्याशिवाय तो नेम होणार नाही, म्हटलं पोटभर नाम होणार नाही. आणि मग एक विनंती करायला लागते. ती विनंती यांनी केलेली आहे की गुरु कृपाळू धरी शीघ्र हाती, की सद्गुरू तुम्ही जर मला घट्टपणे धरलं, लवकरात लवकर धरलं, तर माझं मन स्थिरावे, माझं मन अभ्यासाला लागेल. अदरवाईज तसं ते शक्य नाही ना. रामकृष्णांच्याकडे ज्यावेळी हे सगळे नरेंद्र, त्यावेळी ते विवेकानंद झालेले नव्हते, पण नरेंद्र, राखाल आणि सगळी जी मुलं येत होती त्यावेळी कित्येक वेळा त्यांच्याही पाठीमागे संसारी कटकटी या होतच होत्या. आणि त्यामुळे त्यांनी जरी सांगितलं की बाबा जा, बस पंचवटीमध्ये जा, ध्यानाला बस, नामस्मरण कर, तरी देखील मन लागायचं नाही. आणि मग रामकृष्णांच्याकडे आल्यानंतर ते म्हणायचे की अहो माझं मन लागत नाही, हो माझं मन. मग त्यावेळी रामकृष्ण एक शक्तिपूर्ण स्पर्श करत, त्याच्या जिभेला स्पर्श कर, त्याच्या भ्रूमध्याला स्पर्श कर, आणि तो स्पर्श केला रे केला की लगेचच त्यांचं मन हे ऊर्ध्वगामी जायचं त्या मुलांचं. आणि म्हणून इथं काय आहे की सद्गुरूंचीच प्रार्थना करायला लागते, दुसऱ्या कुठल्याची प्रार्थना करून उपयोग होणार नाही. सद्गुरू हाच तोच ब्रह्मा, तोच महेश्वर, तोच सगळं काही, म्हणजे आपल्याला प्रेरणा देणारा, आपला अज्ञान नष्ट करणारा एकमेव गुरु जर कोण असेल तर तो सद्गुरूच असतो. आणि एकदा सद्गुरू केले की अन्य देव रे याकू असं म्हटलंय. त्या गुरुलिंदले भक्ती, गुरुलिंदले मुक्ती, गुरुदेव रे निन्न होरतो अन्य देव रे याकू असं म्हटलेलं आहे. त्या प्रार्थनेमध्ये म्हटलेलं आहे की गुरुदेवा तुमच्याशिवाय दुसरा देव आता कशाला पाहिजे, तुमची कृपा असली तर पुरे आहे. आणि म्हणून इथं गुरु कृपाळू धरी शीघ्र हाती, कारण ते कृपाळू आहेत. हो, अनंत अपराध जरी केलेले असले, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूच लागली, जेथील तेथे नेऊन घाली सुगम पंथी. म्हणजे किती जरी अपराध, अनंत अपराध करून आला तरी अपराध क्षमा केला पाहिजे. सृष्टी की सद्गुरू श्रेष्ठ आहेत. आणि त्यामुळं काय की त्यांचं कृपाळूपण हेच आहे की त्यांनी माझ्याकडून कुठला फॉर्म भरून घेतला नाही, त्यांनी माझ्याकडनं जाती, अनुसूचित जाती, अमकं तमकं हे काही विचारलं नाही. आणि बघा भाऊसाहेब महाराजांच्या शिष्यामध्ये सर्व प्रकारचे साळी, कोळी, माळी, एवढंच नव्हे तर मुसलमान शिष्य देखील होते. आणि सय्यद सरकवास हा सय्यद अली सरकवास हा त्यांचा मुसलमान शिष्य होता. आणि तो नेमामध्ये इतका पक्का होता की भाऊसाहेब महाराजांनी त्याचं नाव बदलून कबीरप्पा असं नाव ठेवलं होतं. आणि त्या नेमावरती एवढी निष्ठा होती त्या सय्यद अली सरकवासची, तर त्याचा पोटचा मुलगा वारलेला असताना देखील तो ते सगळं बाजूला सारून पहिल्यांदा नेमाला गेला, म्हणजे नामस्मरणाला गेला. ती नेमाची बैठक संपून आल्यानंतर त्यानं पुढचं ते जे काय
त्याची जी क्रिया काय क्रम होतं ते सगळं करायला गेलं आहे. म्हणजे केवढी निष्ठा भाऊसाहेब महाराजांनी त्या नामस्मरणावरती शिष्यांच्या अंतःकरणामध्ये रुजवली होती हे लक्षात घेतलं. प्रत्यक्ष मुलगा गेलेला आहे तरी देखील हा नेमाला निघून जातोय. बायकोनं पाय पकडला होता तरी तो सोडवला त्यानं की पहिल्यांदा नेम म्हटलं. मुसलमान शिष्य आहे आणि त्यामुळे त्यांचं कृपाबळ हेच आहे की कोणत्याही प्रकारची माझी लायकी नसताना की माझं प्रारब्ध त्यांनी बघितलं नाही, माझं पूर्वकर्म काही बघितलं नाही, काहीही बघितलेलं नाही. केवळ हा मला शरणागत झालेला आहे. तनु मनु जीवे शरणाशी लागावे एवढंच त्यांनी बघितलेलं आहे. आणि मग अपेक्षित जे आपले तेही सांगितलं पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. मग काय अपेक्षा आहे त्याची? अनुग्रह करा, अनुग्रह द्या. आणि मग त्याला अनुग्रह त्यांनी दिलेला आहे. म्हणून गुरु कृपाळू धरी शीघ्र हाती, की त्यांनी जर हाती धरलं तर मग काय अवघड काहीच नाही. पुढे त्यांनी एक सिद्धांत मांडलेला, विपत्ती असो सर्वदा कुंती मागे, हरीचे जरी ध्यान लागे, सुटे ना कदा भोगल्या विण भोग, परी सर्वदा नाम इच्छी अभंग. विपत्ती असो सर्वदा कुंती मागे हा महाभारताचा दृष्टांत आहे. संतांच्या अभंगामधून म्हणजे काय महाभारत असेल, भागवत असेल, रामायण असेल, कोणते ना कोणते तरी दृष्टांत हे येत जातातच. आणि त्यामध्ये ज्यावेळी ते महाभारताचं युद्ध संपलेलं आहे आणि भगवान गोपाळकृष्ण वर देण्यासाठी थांबलेले आहेत, तर त्यावेळी कुंतीला विचारलं की तुला काय पाहिजे, तर कुंती म्हणते की विपत्ती असू दे. कारण काय, विपत्तीमध्येच भगवंताची आठवण होत जाते. त्यामुळे कबीरांनी असं म्हटलेलंच आहे ना, दुःखमे सब सुमिरन करे, सुखमे करे ना कोय, सुखमे सुमिरन करे तर दुःख काय को होय. कारण काय, सुखामध्ये भगवंताची आठवणच माणसाला राहत नाही. आणि म्हणून इथं ती विपत्ती असो सर्वदा कुंती मागे, हरीचे जरी ध्यान लागे, की ती विपत्ती असू दे. आणि त्यामुळे जवळजवळ 40 वर्षापर्यंत गुरुदेवांनी स्वतः म्हटलेले की गेल्या 40 वर्षामध्ये एक दिवसही असा गेला नाही ज्या दिवशी माझी तब्येत धड होती. मी कायमचाच आजारी असं म्हटलं. एवढंच नव्हे तर 101 ताप असेपर्यंत मी नेम करतो, 101 ताप असेपर्यंत मी नेम करतो, म्हणजे मी ध्यानयुक्त नामस्मरण करतो. पण 101च्या पुढे जर ताप गेला तर मी म्हणतो आता भगवंता तुझा नेम तूच बघ, आणि कारण मला आता शक्य होणार. म्हणजे 101 ताप असेपर्यंत जर त्यांनी जर ते केलं असेल तर म्हणजे केवढा मोठी नामावरती सद्गुरूंच्या वरती त्यांची निष्ठा असली पाहिजे. त्याचा विचार आपण करायचा, अंतर्मुख होण्यासाठी हे सगळा विचार मांडलेला आहे. आणि त्यामुळे हरीचे जरी ध्यान लागे, सुटे ना कदा भोगल्या विण भोग, परी सर्वदा नाम इच्छा. की भोग जे आहेत ते भोगूनच सोडावे लागतात, त्याशिवाय ते शक्य नाही हो. कारण काय, आपण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करत असतो की ते पटदिशी व्हावं, झटदिशी संपावं. हे बावार बेलसरे गोंधळाला आले होते आणि त्या काळी त्यांची ती प्रवचन वगैरे संध्याकाळची दुपारची वगैरे व्हायची प्रवचन. आणि नेमकं त्याच वेळी वयाच्या नुसार जे आपलं प्रोस्टेटचं दुखणं आहे आणि लघवीला हातून त्रास व्हायला लागला, कळ, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी व्हायला लागल्या. आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपण त्रास द्यायला नको कोणाला, आपण इथून गेलेलं बरं. त्यांनी महाराजांना म्हटलं की असं असं खूपच त्रास व्हायला लागलेला आहे आणि काय करू. तर महाराजांचं पहिलं वाक्य काय की भोग आहे तो संपून टाका म्हटले. भोग आहे तो संपून टाका म्हटले, भोगून संपून टाका. आणि आपण जर गेला तर लोकांना काय वाटेल ना. तरी म्हटले की धने आणि खडी साखर याचं चूर्ण करून प्या म्हटलं, म्हणजे त्यानं ते कमी येईल. म्हणजे बरेच वेळा काय होतं की भोग हा संपूर्णच टाकावा लागतो आणि आपले भोग हे आपणच संपवायला लागतो. आपण कोणाला ट्रान्सफर करू शकत नाही. हो हे ठीक आहे, तर बरेच वेळा असा एक गैरसमज आहे लोकांचा एक गैरसमज आहे की सद्गुरूंना काही आजारपण जर झाला असेल तर त्यांनी कुणास तरी भोग घेतला असं वाटतं. तर आमचे सद्गुरू स्वामी माधवनाथ आणि त्याच्यानंतर डॉक्टर नगरकर जे
तर ते म्हणाले असं जर सद्गुरू जर प्रत्येकाचे भोग घेत बसले तर त्यांनी हॉस्पिटलची कॉट कधी सोडायचीच नाही. मग असं नसतंय कधी, असं ट्रान्सफर करता येत नाही. चुकून एखाद्या वेळी जर काही बारीकची घटना घडली तर तसं होऊ शकतं, पण असं सगळ्यांचे भोग घेणे आणि ते संपून टाकणे असं होत नाही कदापि. आपले भोग हे आपल्याला संपायला लागतात. आणि तसं जर असतं तर गुरुदेवांना एवढे कष्ट त्रास सहन करण्याचं काही कारणच नव्हतं ना. 40 वर्ष जर तो महात्मा जर आजारी आहे आणि प्रत्येक वेळी जर काही ना काहीतरी रोजच काहीतरी नवीन होत आहे आणि ते सगळं होत असताना देखील हा शांतपणे सहन करतोय, याचा अर्थ काय की सदा सुटेना कदा भोगल्याविण भोग. पण हा सगळा भोग भोगत असताना देखील परी सर्वदा नाम इच्छी अभंग, की म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट की हे भोग मी भोगतो आहे, मला त्रास होतो आहे, मला कष्ट होत आहेत, मला सगळं काही होत आहे, तरी देखील माझ्या अंतःकरणामध्ये जी इच्छा आहे की जे तुम्ही नाम मला दिलेलं आहे ते सदैव घेत राहावं असंच मला वाटतं. बरेच वेळा असं होतं पण की एखाद्या वेळी आपल्या जीवनामध्ये घटना घडते आणि मग आपण देवाला दोष देतो, सगळ्या गोष्टींना दोष देतो. माझ्या ओळखीचे एक सद्ग्रस्त आहेत की ते विम्याचं काम करतात, इन्शुरन्सचं काम करतात. आणि मग मध्यंतरी त्यांची पत्नी वारली हो. आणि मग बऱ्याच दिवसानंतर ते भेटले तर म्हटलं काय कसं काय चालू आहे. ह्या म्हटलं सगळं बंद करून टाकलं. म्हटलं ते देवाचं वगैरे सगळं बंद करून टाकलं, वर्षभर तिकडे फिरकलेलं नाही. म्हटलं काय म्हणलं काय बायको गेली माझी. म्हणजे काय की माणसाचं सडन ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि त्याला असं वाटत नाही की आपण आता हे काय करूच नाही, कारण आपल्या जीवनामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. म्हणजे काय आपल्या मनोगता कारणे देवावरील क्रोधास येणे ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची, की आपलं मनोगत पूर्ण झालं नाही म्हणून देवावरती क्रोधाला येतोय, तर ते देवाशी सख्यत्व नाही आहे. गुरुदेवांच्या जीवनामध्ये कितीतरी विपत्ती आल्या. 1918 साली आणि त्याच्यानंतर त्यांचा पहिला मुलगा वारला, त्याच्यानंतर पहिली पत्नी वारली, त्याच्यानंतर आई पण वारली. हे 2 वर्षामध्ये या 3 घटना त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. मनाची स्थिरता किती असेल गुरुदेवांच्या अंतःकरणाची, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ज्यावेळी त्यांचा मुलगा वारला तर त्यांना तार आलेली होती की मुलगा सिरियस आहे, आणि ती तार त्यांना मिळाले. ते कोल्हापूरच्या स्टँडवरती आले होते आणि त्याच दिवशी नेमकं त्यांना जमखंडीमध्ये स्नेहसंमेलनाचं निमंत्रण होतं आणि निमंत्रण असून अध्यक्षपद असून ते घरी न जाता त्या कार्यक्रमाला गेले. आणि त्यांना लक्षात आलेलं होतं की आता जाऊन काही उपयोग होणार नाही आहे. आणि जमखंडीमधला तो कार्यक्रम स्नेहसंमेलनाचा, त्याचा अध्यक्षपदाचं भाषण, त्या सगळ्या गोष्टी करून ते नंतर कोल्हापूरला आले. आणि तिथं जमखंडीच्या स्टँडवरती काकासाहेब कारखानीस वगैरे ते सगळे त्यांचे गुरुबंधू होते, त्यांनी ते तार पण दाखवली त्यांना. आणि ते म्हटले की तुम्ही कोल्हापूरला न जाता परस्पर जमखंडीला का आला. तर मला आधीच कळलेलं होतं की हे असं होणार आहे म्हणून, आणि जमखंडीचा कार्यक्रम आधीच घेतलेला असल्यामुळं तिथं त्या लोकांचा हे व्हायला नको म्हणून मी इकडे आलेलो आहे. आणि लोकांना शंका देखील नाही की या ग्रस्तावरती अशा प्रकारची विपत्ती आलेली आहे आणि तरी देखील हा कर्तव्य बुद्धीने तो सगळा कार्यक्रम पार पडतोय. चेहऱ्यावरती कुठेही दुःखाचं चिन्ह दिसत नाही. म्हणजे विचार केला पाहिजे की विपत्ती ही माणसावरती कशा प्रकारे येते, भोग कसे निर्माण होतात. आणि हे सगळं असताना देखील परी सर्वदा नाम इच्छी अभंग, की पुन्हा त्या नामावरतीच ते राहण्याचा प्रयत्न करतात, की त्या देवाचीच इच्छा आहे, महाराजांचीच इच्छा आहे, देवाची इच्छा आहे आणि देवाची इच्छेनंच ते सगळं होतं आहे आपल्या जीवनामध्ये. ही गोष्ट सर्वथा मान्य केलेली आहे. ज्यावेळी अमलानंदांनी स्वामी स्वरूपानंदांना काही विचारलं, ते म्हटले की सगळं साधन कुठपर्यंत म्हटले. अमलानंदांना म्हणतात, स्वामी म्हणे अमलानंदामध्ये ते आहे की सगळं साधन कुठपर्यंत म्हणले, सर्व काही देवच करतो ही गोष्ट लक्षात येईपर्यंतचं साधन आहे. सर्व काही देवच करतो. वृक्षाचे पान हाले ज्याचे सत्य, राहिली अहंता कोठे. तुका म्हणे विठोबरला सभाय, आम्हा म्हणे काय चराचरी. सगळं काही भगवंताच्या इच्छेनं चाललेलं आहे. अशा प्रकारची अनुभूती एकदा आली की मग आपले प्रयत्न, हे प्रयत्न केवळ नॉमिनल म्हणून राहतात. बाकी सगळं काही खेळविसिताचा खेळणं साचार, देवा तो सूत्रधार मी बाहुल.
असं होऊन जातं. देवा तू धनी मी साखर, तुझा जे आधार मधला आहे. आणि तशा प्रकारचं जीवन हे गुरुदेवांचं होतं. टोटली सरेंडर. पहिली पत्नी वाढल्यानंतर दुसरे लग्न करावं असं किती जणांनी तरी त्यांना सजेस्ट केलं होतं. अहो करा की लग्न, अहो लग्न करा की, अजून तुम्ही तरुण आहात, लग्न करा लग्न करा. तर ते त्यांचा जो जगन्नाथ नावाचा जो सेवक होता तर ते म्हणले जग्या, महाराजांनी केलं तरच माझं लग्न होईल, नाही तर मी करणार नाही. महाराजांनी केलं तर टोटली सरेंडर, त्यांची इच्छा असेल तर होईल. अंबुराव महाराज त्यांचे गुरुबंधू, त्यांनी देखील सांगितलं होतं अरे या को मदवी माडखोल काय लग्न करणार नाही का. आणि भाऊसाहेब महाराज स्वप्नामध्ये आले आणि ते म्हणले या को मदवी माडखोलला नाम कोट्टो कळते न म्हणले, म्हणजे का लग्न करत नाहीस काय, नाम देऊनच पाठवतो म्हटलं. आणि पुढं इस्लामपूरला वैद्यांच्या कुटुंबामध्ये म्हणूताई त्यांच्याबरोबर त्यांचं लग्न झालं. आणि स्वप्नामध्ये जर आपल्याला दृष्टांत झाला असेल की नाम देतो आहे, तर ते घेऊन त्यांना इंचगिरीला घेऊन आले आणि इथं बसवलं त्यांना. तर त्यांना किंचितसा डोळा लागला. स्वप्नामध्ये एक सद्ग्रस्त आले, म्हणजे महाराज आले आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये माळ दिली आणि त्यांना नाम दिलं स्वप्नामध्ये. म्हणजे विचार करा, जे स्वप्न गुरुदेवांना पडलेलं होतं की नाम कोट्टू कळस्तेनो, की नाम देऊनच पाठवतं. तर त्यांनी नंतर त्यांना विचारलं तर काय, तर स्वप्नामध्ये असं डोळा लागला. स्वप्नामध्ये महाराज आले आणि त्यांनी नाम दिलं म्हटले मला. माळ स्वप्नामध्येच माळ दिली, पण ती स्वप्नातली माळ होती, ती कुठं सापडली. ते इकडे तिकडे बघायला माळ कुठे दिसते का, तर माळ सापडली. म्हणजे विचार केला पाहिजे की सगळ्या गोष्टी सद्गुरू जसं करतील तसंच होणार, अशा प्रकारची उच्चतम धारणा त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं त्यांनी ती प्रत्येक गोष्ट आपल्या महाराजांना सांगूनच केली. त्याच्यात परी सर्वदा नाम इच्छी अभंग, मनी प्रेरणा थोर आता करावी, सदा वस्तुने दृष्टी तुम्ही भरावी. हे विचार केला पाहिजे की मनामध्ये अशा प्रकारची प्रेरणा निर्माण करा की डोळ्यासमोर सदैव काहीतरी का होईना भगवंताची खूण असली पाहिजे. गुरुदेवांना परमार्थाचं पाणिनी म्हटलं जातं. आणि त्यांनी पहिलं त्यांना जो दृष्टांत झाला, किंवा जसं रामकृष्णांना पहिला जो ईश्वराचा साक्षात्कार झाला, तो ईश्वराचा साक्षात्कार म्हणजे त्या दिवशी काय की आजही काय झालेलं नाही. आणि म्हणून त्यांनी कालीमातेच्या ज्या देवळामध्ये एक तलवार होती आणि ती तलवारच आपल्या आता गळ्यावरचं फिरवून घ्यावी, अशा प्रकारची धारणा त्यांच्या अंतःकरणामध्ये झाली. आणि त्यावेळी त्यांना पहिलं दर्शन जे झालं, अनंत ज्योतींचा समुद्र त्यांना तो दिसला. आणि त्या ज्योतीच्या दर्शनानंतर त्यांची बाह्य संज्ञा संपूर्ण नाहीशी झाली आणि ते समाधी अवस्थेमध्ये गेले. तसं गुरुदेवांच्या संपूर्ण संप्रदायामध्ये की ज्याला श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये जे काही गोष्टी मांडलेल्या आहेत की काही सुगंधदर्शी आहेत, काही रूपदर्शी आहेत, काही ज्योतिदर्शन आहे, काही वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा त्याच्यामध्ये सगळ्या सांगितलेल्या आहेत. आणि त्या प्रकारचं खुणा दिसणं ही म्हणजे देवाच्या जे काही आपण ह्याच्यावरती चाललेलं आहे, मार्गावरती चाललेलं आहे, ते मार्ग बरोबर आहे असं प्रकारचं आहे. आणि त्यामुळं की सदा वस्तूने दृष्टी तुम्ही भरावी, याच्या पाठीमागे काय आहे की 24 तास मला काही ना काहीतरी साक्षात्काराची खूण दिसली पाहिजे, असा त्यांचा प्रेमळ हट्ट सद्गुरूंच्या चरणाजवळ आहे. आणि त्यामुळे त्यांनी स्पिरिट ऑन म्हणजे छोटासा बिंदू जो चकचकीत आहे, तो चकचकीत बिंदू डोळ्यासमोर दिसणं म्हणजे ईश्वर दर्शनाच्या खुणेवरती आपण बरोबर आहोत असा त्याचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्यांना जीवनामध्ये नर्वस सिस्टीम, त्यांनी स्वतःच म्हटले की नर्वस सिस्टीम माझी सेन्सिटिव्ह असल्यामुळं मला वेगवेगळ्या प्रकारची दर्शने ही सारखीच होत असतात. आणि त्यामध्ये सुगंधदर्शी, रूपदर्शी, रंगदर्शी त्यांनी असं म्हटलेलं आहे. किंवा काही नाद म्हणजे ज्याला आपण झिणी किणी किणी याच्यापासून त्यांनी स्वतः सांगितले ब्रह्मकटाह तुटून पडतोय की काय, अशा प्रकारचा नाद मला ऐकू आला. आणि तो नाद त्यांना तो नियमामध्ये ऐकल्यानंतर त्यांना भीती वाटली आणि ते बाहेर येऊन उभं राहिले. म्हणजे ब्रह्मकटाह तुटून पडतोय की काय असा नाद. काही वेळा घंटेचा नाद त्यांना ऐकू आलेला आहे. आणि त्यांनी बाहेरून चौकशी केली की हा देवळातला पुजारी वगैरे आलेला काय, म्हणजे पुजारी वगैरे आलेले, पण मला घंटानाद सारखा ऐकू येत होतं.
म्हणजे मला सांगायचा उद्देश काय आहे की अशा प्रकारचे दर्शनं ही महात्म्यांना होत असतात. ती सर्वांना होतातच असं काही नाही, पण त्यांनी स्वतः म्हटल्यामुळं त्यांना ती झालेली होती. अनेक प्रकारचे रंगांचं दर्शन त्यांना झालेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे रंग हे जगानं थोडेच पाहिले असते. म्हणजे ते कलर काय त्यांना ते डोळ्यासमोर दिसत असेल याची कल्पना करता येणार नाही. आणि म्हणून मनी प्रेरणा थोर आता करावी, सदा वस्तूने दृष्टी तुम्ही भरावी, की माझी दृष्टी जी आहे ती उन्मनी अवस्थेमध्येच राहू दे, त्या उन्मनी अवस्थेमध्येच मला अनंत प्रकारची दर्शनं ती व्हावी. शरीरी सदा नेम हा वाढवावा, सदा बुद्धीला ज्ञानयोगीचं ठेवा. की शेवटी साधन हे काय की देहाच्या माथी लागलेलं आहे. ज्यावेळी अंबुराम महाराजांना विचारलं, लोक विचारतात ना की साधन किती काळ करावं लागेल. साधा प्रश्न असतो, नाम मी घेतलेलं आहे, साधन किती काळ करायचं. तर त्यावेळी अंबुराम महाराजांनी सांगितलं की जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्म्याला माणूस नाही, आत्मा मुक्तच आहे. म्हणजे आत्मा मुक्तच आहे, त्याला काही साधन करण्याची गरज नाही. साधन हे देहाच्या माथी लागलेलं आहे आणि देहाच्या माथी लागलेलं असल्यामुळं जोपर्यंत देह आहे तोपर्यंत साधन केलं पाहिजे. म्हणले अहो म्हणजे तुम्ही आधीच का आम्हाला सांगितलं नाही, आम्ही अनुग्रह घेण्याच्या भानगडीतच पडलो नसतो. लोक म्हणतात अनुग्रह घेण्याच्या भानगडीतच पडलो नसतो. हे लक्षात घेतलं पाहिजे की म्हणून तिथं म्हणतानाच त्यांनी शरीरी सदा नेम हा वाढवावा, की देह जोपर्यंत आहे तोपर्यंत मी ते साधन करत राहतो. कारण 1920 सालीच त्यांना तो साक्षात्कार झालेला होता, देवाचा साक्षात्कार. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. 19 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर काकासाहेब कारखानेसरने त्यांनी 1920 साली सांगितलं की जो साक्षात्कार ईश्वराचा साक्षात्कार प्रल्हाद, नारद, पराशर या महान भागवतांना झालेला ध्रुव वगैरे, तोच साक्षात्कार मला महाराजांच्या कृपेनं झालेला आहे. आता माझ्या पुरता परमार्थ संपला असं त्यांनी 19 वर्षानंतर सांगितलं. पण पुढं ते 37 वर्ष हयात होते हो. आणि मग जे गोष्ट होते की आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना, की तसा ते मूळ स्वभाव जो आहे की पुन्हा पुन्हा ते करतच राहावं असं वाटतं. तसं पुढं त्यांनी 37 वर्ष साधन शेवटच्या दिवसापर्यंत करत राहिलेले आहे. आणि त्यांना दुसरा कशाचा आनंद होतच नव्हता. अंघोळ झाल्या पहिली गोष्ट काय, अंघोळ झाली रे झाली की ते तडक नेमाच्या खोलीमध्ये जायचे आणि मध्ये कोणीही उभं राहिलेलं चालायचं नाही त्या वाटेवरती. त्यामुळे फटदिशी झडकन ते नेमाच्या खोलीमध्ये जायचे. आणि मग पहिली गोष्ट काय की तृप्तीचा नेम झाला पाहिजे. हा शब्द त्यांचा की तृप्तीचा नेम झाला पाहिजे. आणि मग ती तृप्ती कधी 15-20 मिनिटांनी, कधी तासांनी, कधी 2-3 तास बसल्यानंतर ज्यावेळी ते बाहेर येत त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरती एक अपूर्व तेज असायचं. चेहरा असा अरक्त झालेला असायचा आणि त्याचं एक सुवर्णाचं तेज कसं असतं तशा प्रकारचं तेज असायचं की डोळे चकचकीत लखलखीत झालेले आहेत आणि जणू काय ते अमृत रस आपण सेवन केलेलं आहे अशा प्रकारची ती आंतरिक स्थिती असते. आणि त्यामुळे त्यांनी जे म्हटलं की शरीरी सदा नेव की त्या आनंद हो. पुन्हा पुन्हा तो भ्रमर सुवासी मधावरी मासी तैसे या देवाशी माझे मन, की माझं मन जे आहे ते अधोगामी जातच नाही असं रामकृष्ण परमहंस म्हणतात. जसा तो भुंगा पुन्हा पुन्हा त्या कमळावरती बसतो, मधावरतीच बसतो ती मधमाशी, त्या प्रकारे आमचं मन जे आहे की ते जरा बुद्धीपणा झाली की त्या अवस्थेमध्येच जातं. तशा प्रकारची ती स्थिती होती. म्हणून शरीरी सदा नेम हा वाढवावा, सदा बुद्धीला ज्ञानयोगीचं ठेवा, की बुद्धीचा जो प्रश्न जो आहे तो ज्ञानाकडेच वाटचाल आहे आपली. जोपर्यंत आपलं आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत माणसाला शाश्वत शांती, तृप्ती, आनंद आणि समाधान कदापिही लाभणं शक्य नाही. 100% कदापिही लाभणं शक्य नाही जोपर्यंत त्याला आत्मज्ञान होत नाही. कारण काय, एकदा आत्मज्ञान झालं रे झालं की मन हे राहतच नाही हो. जे तर हे संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही, तैसे मन हे मुद्दलच आहे, ते अहंभावाधिक के आहे, तो शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. त्यामुळे तो शरीरानेच ब्रह्म एकदा झाला रे झाला की अंतःकरणामध्ये कामना राहत नाही. तृप्तो भवती अमृतो भवती न किंचित वांछिते,
जे नारदीय भक्तिसूत्रामध्ये सांगितले तीच गोष्ट त्यामध्ये आहे. आणि त्यामुळे बुद्धीला काय की ज्ञानाकडे वाटचाल करायला लावणं हीच गोष्ट आपल्यामध्ये आहे. कारण जोपर्यंत आपण संसाराकडे बघत राहतो, संसारातल्या गोष्टीवरती प्रेम करत राहतो, त्यावेळी तो संसारीच होऊन जातो. जे आपण म्हणतो की जिथं समर्थ म्हणतात संसारी मनुष्य पाहे संसाराची वाच, ते संसारी मनुष्य संसाराचीच वाच होतो. पण ज्याला ज्ञान पाहिजे तो ज्ञानाकडेच वाटचाल करत राहतो. आणि म्हणून आपलं जे प्रेम जे आहे ते आटले गेलं पाहिजे. हो, संसारावरती राग आणि ईश्वरावरती अनुराग असायला पाहिजे. त्याच्यामध्ये इंटरेस्ट जर डेव्हलप होत असेल तर आपलं काहीतरी चुकतं आहे असं आपण लक्षात घेतलं. आपण त्याच्यापासूनच पलीकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून सदा बुद्धीला ज्ञानयोगीचं ठेवा की ज्ञानामध्येच रमण्यासाठी ठेवा. कारण काय ज्ञानाचं लक्षण समर्थांनीच ती डेफिनेशन केलेली आहे. ऐक ज्ञानाची लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण या नावं ज्ञान. म्हणून ते ज्ञानाकडे वाटचाल ठेवा असं त्यांनी म्हटलं. सदा संतसंगी रमो चित्त माझे, सदा तत्पदी वास माझा असू दे, कधी दावसी आमुची पंढरी ही, भरे मानसी सर्वदा इंच गेली. की जर सदा संतसंगी रमो चित्त माझे, त्या संप्रदायामध्ये जी आरती सुरू होते त्यामध्ये पहिल्यांदा ते हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा अशी म्हणून ती आरती सुरू होते. आणि त्यामध्ये न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा असं तुकाराम महाराजांनी म्हटले. आणि त्यामुळे काय की सर्व संतांना तीच गोष्ट अपेक्षित आहे. मग गुरुदेवांना ते अपेक्षित नाही का? अपेक्षा तीच असणार ना. कारण काय संत आनंदाचे स्थळ, संत सुखचे केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत, मोक्षश्रिया अलंकृत, ऐसे संत हे श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले, जे त्रैलोक्य नाही दान ते करतील संत जन. या संतांचे महिमान काय वर्णतो. त्यामुळे काय की संत संघामध्ये गेल्यानंतरच देहाचा सहवास, विचारांचा लाभ आणि त्यानुसार आचरण होतं. आणि म्हणून इथं सदा संत संगी रमो चित्त मास, संतांचा सहवास घडो सर्व काळ, आवडो गोपाळ अंतर्यामी. हे आमचे स्वामी स्वरूपानंद म्हणतात की त्यांचा सहवास सदैव घडू दे. आणि त्यामुळं काय जोपर्यंत संतांचा सहवास जर भेटत नसेल तर मग ग्रंथांचा सहवास करा, नामाचा सहवास करा, तो देखील संत संगत आहे. कारण गुरुदेव गेल्यानंतर साधकांना एक विषण्णता प्राप्त झाली. हो, आणि त्यांच्या चितेजवळ ते नागपूरकर वगैरे सगळे उभे होते. आणि त्यांच्या मनात आलं की आता गुरुदेव गेले, आपण काय करायचं. तर त्यांना ते अशरीरी वाणी लक्षात आली की माझे ग्रंथ आहेत की, म्हटलं मी जरी गेलेलो असलो तरी माझे ग्रंथ आहेत की. ते समर्थ म्हणाले आत्माराम दासबोध हे माझे स्वरूप सिद्ध असता न करावा खेद जना माझे. की ग्रंथ जे आहेत ते सद्गुरूंचं स्वरूपच असतं. आणि त्यामुळं काय आहे की सदा संत संगी रमो चित्त माझे, की त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर चित्त जे आहे ते विषयांच्याकडे धावत नाही. एक 4 दिवस जर सहवास केला तर माणसाचं मन इतकं स्थिर होतं, शांत होतं आणि त्याला मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या नको वाटतात. म्हणून इथं सदा तत्पदी वास माझा असू दे, की सद्गुरूंच्या चरणाजवळच माझा वास असू दे असं तुम्ही. मग सद्गुरूंचे चरण म्हणजे काय स्थूल चरण करायचे काय? त्यांनी दिलेलं नाम हे म्हणजे सद्गुरूंचे चरण. सद्गुरू म्हणजे त्यांनी दिलेलं नाम. देह म्हणजे सद्गुरू नाही. भाऊसाहेब महाराजांना ते एका ठिकाणी बोलवलेले होते. ते जालियाच्या भक्तांनी बोलवले होते आणि त्यांनी एक ते चौथरा वगैरे तयार करून विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती वगैरे बसवल्या होत्या. आणि त्यांची अशी इच्छा निर्माण झाली की आपण यांना बसवावं त्या कट्ट्यावरच. आणि म्हणून त्यांनी ते बलपूर्वक त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला. नंतर ते म्हणलं की अरे हा देह म्हणजे गुरु नव्हे, या प्रेताची पूजा करू नका. भाऊसाहेब उंदीकर महाराज म्हणतात हा देह म्हणजे गुरु नव्हे, या प्रेताची पूजा करू नका. तुम्हाला जे दिलेलं नाम आहे तेच सद्गुरू आहे. आणि त्यामुळं काय की नामा अखंड घेत राहणं म्हणजे सद्गुरूंच्या चरणाजवळ वास करणं आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. देहाच्या अंगाचा सहवास किती काळ करणार ना तुम्ही.
ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी होईल थोडाफार सहवास, पण 24 तास मी तुमच्या चरणाजवळ बसून राहील, पाय धरून बसेन असं कधी त्यांनाही कंटाळाच येणार ना की कधी हा माणूस जातो आता इतका वेळ काय पाय धरून बसलेला आहे. तर त्याची अपेक्षा नाही आहे. तर ॲक्च्युली काय आहे की त्यांनी दिलेलं नाम हे सद्गुरुपद आहे, त्याच्याशी अखंड सहवास राहणं. म्हणून ते सदा तत्पदी वास माझा असू दे. कधी दावसी आमुची पंढरी ही की केव्हा कुठली भरे मानसी सर्वदा इंच गेली की विचारच तो आहे हो की ज्यावेळी त्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर व्हा म्हणून त्यांना कळवलेलं होतं की या तुम्ही इकडे आमच्याकडे, पण ते गेले नाहीत. ही रिकमेंडेड सर्वपल्ली राधाकृष्णन की तुम्ही जावा म्हणले, मी नाही. का? म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर काय केवढी मोठी पोस्ट माणसाला मिळते आहे, पण ती काय तर सदा भरे मानसी इंच गेली की आपल्याला सद्गुरूंचं ग्रह जे घर आहे आणि सद्गुरूंचं ठिकाण अंतरे म्हणून ते गेलेलं आहे. म्हणजे दॅट इज अ लव्ह. प्रेम म्हणजे काय की हे अशा प्रकारचं प्रेम आहे. अलौकिक प्रेम त्याचं असल्यामुळं ते म्हणले की मला हे काय नको आहे. आणि त्यामुळे राधाकृष्णांचं नाम त्यांनी सुचवलं की यांना हे येतील बा तिकडे जाते, मग ते तिकडे गेले. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की असं सगळं असल्यामुळं भरे मानसी सर्वदा इंच. आणि खरोखर जर आपल्याला त्या ज्ञानेश्वरीतल्या ज्या गुरुवरच्या ओव्या ज्या आहेत त्या खरोखर वाचण्यासारख्या आहे. म्हणजे काही ते बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहून वडील निमिष माने. म्हणजे ते वासरू ज्यावेळी दावणीला लावलेलं असतं आणि ती गाय येणार आहे म्हटल्यानंतर ते वासरू जे आहे ते सारखं ते हिसकी करायला लागतं की कधी एकदा त्या आईला भेटतोय असं झालेलं असतं. आणि तसं गुरुदेवांच्या बाबतीमध्ये झालं होतं की कधी इंचगिरीला जातो, कधी तिथे गुरुगृही जातोय. कारण तिथल्या प्रत्येक त्या अणुरेणूवरती त्यांनी त्याला ते भाऊसाहेब महाराज दिसायचे, सगळीकडे ते भरून राहिलेत असं वाटायचे. आणि त्यामुळे मनामध्ये इंचगिरीशिवाय कुठला विषयच नव्हता. गुरुग्रामीचे आले किंवा गुरुनी स्वये धाडेले गता आयुष्यात जोडेले आयुष्य जैसे. आणि त्यामुळे सद्गुरूंच्या इंचगिरीवरनं कोणतं आलं तर त्यांना ते प्रेमान इतकं जवळ बसवून घेत आणि मग दुसरी कुठलीही गोष्ट नाही, भाऊसाहेब महाराजांच्या आठवणी सांगत. अंबुराव महाराज आणि ते दोघं इंचगिरीमध्ये रात्री असेच बसलेले असायचे. सगळं रात्रीचं भजन वगैरे झालं सगळं आणि मग दोघंही मग महाराजांच्या आठवणी करत ऐकत एकमेकाला सांगत बसले असायचे. तोपर्यंत पहाट व्हायची आणि पहाटे 3:30 वाजता त्या नेमाची वेळ व्हायची. आणि मग अंबुराव महाराज म्हणायचे, रामराया तुझं किती प्रेम रे बाबा महाराजांच्या वरती, कितीही ऐकलंस तरी तू पुरे म्हणतच नाही. एक विलक्षण प्रेम हो, ते प्रेमाचा संबंध असल्यामुळं भरे मानसी सर्वदा इंच गेरी. आणि त्याचा शेवट करताना म्हणतात की संसार तापे बहु तापलो पहा. संसाराचा ताप हा असणारच हो. संसार संगे सुख झाले ऐसे ऐकले ना देखिले, हे जाणून अनहित केले ते स्वय दुःखी होते. संसारी सुख मानते ते प्राणी मूढमती, हे जाणून डोळे झाक करते ते पडत मूर्ख. समर्थाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे संसारामध्ये सुख ही गोष्ट अवघड आहे. म्हणजे सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवणं मानी संतांचे वचन. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की सुख जवा पाडेच असतं पण दुःख पर्वता एवढं असते. काहींच्या बाबतीमध्ये थोडंफार सुख जास्त मिळत असेल, कदाचित त्यांचं प्रारंभ चांगला असेल, पण जीवनामध्ये दुःख किती येऊ शकतं याची कल्पना आपण मी ॲज ए डॉक्टर आय नो. कारण का मी डे टू डे कन्सर्न आहे पेशंटशी. त्यांच्या जीवनामध्ये दुःख, त्यांना मग आर्थिक मदत नाही, हे नाही ते नाही, किंवा जे लोक वृद्धाश्रमामध्ये जाऊन बघितल्यानंतर लक्षात येतं की काय त्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं असू शकतं. म्हणजे मुलं आहेत, मुली आहेत, सुबत्ता आहेत, पण वडील कुठे तर वृद्धाश्रमात बघायला कोण आहे. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात येतं की संसार ताप हा आहेच. बहु तापलोप आहे की गुरुदेवांना ते आर्थिक संकट आली, सगळ्या प्रकारचे देहदुःख आलं, सगळ्या प्रकारचे संकट आलं. आणि त्यामुळं काय की संसार तापे बहु तापलो पहा. पण याच्यामध्ये काय निवृत्ती मार्गे मदत आलावा, प्रवृत्ती नको आहे. संसाराकडे प्रवृत्ती सगळ्यांची असतेच हो. हा जो प्रवास जो आहे तो उलट मार्गाने जाण्याचा प्रवास आहे. जग ज्या मार्गाने चाललेलं आहे त्या मार्गाचा हा प्रवास नाही, हा उलट मार्गाचा प्रवास आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणं
म्हणजे परमार्थ. प्रवाहाच्या दिशेने आपण जातो आहोत, वर्षानुवर्ष जातो आहोत. 30-30, 40-40 वर्ष झाली तरी आपलं संसार संपला असं कधीही होत नाही. आता मुलांची लग्न झाली, पण मुली सुनेच्या बाळणपणासाठी देखील माणसं जातात, परदेशात जातात, तिथं जाऊन मुलं सांभाळतात. म्हणजे संसार संपतो का? संपत नाही हो. तिकडे कोणच नाही, मुलगा परगावी असतो, मग सुनेकडे जाऊन राहते, नातवाला बघते, संसार संपत नाही आहे. आणि म्हणून इथं काय प्रवृत्ती माणसाची आहेच ती करण्याची. पण इथं गुरुदेव म्हणतात निवृत्ती मार्गे माझं चालवा, की निवृत्ती मार्गे माझं चालवा, शीघ्र चालवा म्हणतात ते. तो शीघ्र शब्द म्हणजे लगेच चालवा, त्यामध्ये गती पाहिजे. तरी म्हणजे गतीशिवाय कळत नाही होते. झडझडीने व्हायला आणि ये भक्तीचे वाटे लागलं, जिया पाऊशी अव्यंग श्रीचे धाम माझे. की ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात झडझडी म्हणजे शीघ्र आहे हो, त्या गती आहे की ट्रेन सुटणार आहे आणि काय 2-4 मिनटंच राहिलेली आहेत. माणूस जीवाच्या आकांताने कसा ट्रेन पकडायला जातो ना, ती लोकल आत्ताची लोकल चुकली की मग काय पुढचे लोकल कधी येणार आणि कधी ऑफिसला पोहोचणार आणि कधी ते थंब इम्प्रेशन. म्हणजे हे जे गती जी असते नाही, तशा प्रकारची गती माणसाची पाहिजे. तशी जर गती नसेल की नाही, म्हणजे ती गती त्यांनी ठेवलेली होती, संतांनी ती ठेवलेली होती. सावधान म्हटल्यात की पळाले समोर. तो म्हणजे केवढी गती असली पाहिजे ना. विचार तयार झालेला आहे आणि तो विचार झाला की ते गेले निघाले. निवृत्ती मार्ग हे माझं शीघ्र चालवा, नसे दुसरा रक्षिता कोण माते. की दुसरा कोणीही या जगामध्ये रक्षण करणारा कोणीच नाही. एक सद्गुरूच ते करू शकतात. आणि म्हणून भाऊसाहेब महाराज म्हणाले की आमचा शिष्य कुठेही जरी गेला, अगदी नरकात जरी गेला, तरी त्याची शेंडी धरून आम्ही त्याला बाहेर काढू म्हटले. शेंडी धरून बाहेर काढू. सामर्थ्य हो सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य असल्यामुळंच तर ते लोकांना म्हणजे वाल्या कोळी शरणागत झाला नारदांना. त्यावेळी त्यांनी काय नारद महर्षी सद्गुरू रूपाने उभे आहेत. त्यांनी काय बघितलं, त्याचं काय बघितलं नाही. चाल केला की मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापच नाही आहे, नाम घेता जवळी वचू. हे त्यांनी सांगितलं ना त्यांना. अरे चल मोकळा केला तुला. आणि त्यामुळे काय की सद्गुरूंच्या शिवाय रक्षिता कोण नाही. कृपापूर्ण दासानु दासाचे, की तुमचा चरणांचा मी दास झालेलो आहे, शरणागत आहेच आहे. आणि त्यामुळे तुमची कृपा व्हावी आणि ती पूर्ण व्हावी म्हणून तिथं प्रार्थना केलेली आहे. आणि खरोखरीच एकदा पुण्याला जाताना गुरुदेव भाऊसाहेब महाराजांना म्हणाले की कृपा असू द्यावी. तर भाऊसाहेब महाराज म्हणाले कृपा करून दृष्टी ठेवा, म्हणजे कृपादृष्टी आहेच. आणि त्यामुळं या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण तो विचार केला पाहिजे की आपणही सद्गुरूंचे अनुग्रहित आहोत. आणि ज्या सुरुवातीलाच म्हटले की साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले एक देहातीत वस्तू. त्यामुळे ते तत्वरूपाने गुरुदेवांच्या रूपाने ते आलेलेच आहेत. पण आपलेही सद्गुरू त्या तत्वरूपाने उभे आहेत. आणि त्यांच्याकडून आपण ती साधना घेतलेली आहे. आणि ती साधना घेतलेली असल्यामुळं ती साधना आपण शेवटच्या दिवसापर्यंत करत राहणं हे खऱ्या अर्थानं पुण्यतिथी साजरी केल्यासारखी आहे. अदरवाईज काय संतांनी सांगितलं नाही की माझी पुण्यतिथी साजरी करा, हे करा, ते करा, असं कधीच सांगितलेलं नसतं. कारण त्यांना त्याचा सोच नसतो. त्यांना एकच गोष्ट आहे की आम्ही ज्या मार्गाने गेलो त्या मार्गाने तुम्ही जा. हम तो सिर्फ राह दिखलाएंगे, चलना तो आपको ही पडेगा. त्यामुळे काय बॉल इज इन अवर कोर्ट. आपल्याकडं ते आवश्यकता आहे. कारण काय कोण करी कोणाचा येत उद्धार, स्वय कष्टल्याने का कोठे होतो आत्मउद्धार. त्यामुळे आमचे स्वरूपानंदांचे सद्गुरू बाबा महाराज वैद्य एकच किती वेळा गेलं तरी एकच सांगायचे, अभ्यास अभ्यास अभ्यास, जितकी भक्ती तितकी प्राप्ती. त्यामुळे गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करूया की हा नामस्मरणाचा ध्यान करण्याचा अभ्यास आम्हाला करण्याची बुद्धी त्यांनी द्यावी. हरिओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.